चला लिंकला ओपन केलंच आहे तर मला सगळ्यांनी इमानदारीने एका प्रश्नाचं उत्तर द्या की परीक्षा नेमकी असते तरी काय? परीक्षा म्हणजे तुमच्यावर असलेलं बर्डन नसून परीक्षा हा तो सोन्याचा दिवस आहे ज्या दिवसासाठी तुम्ही आत्तापर्यंत मेहनत करत होते किंवा असं म्हणायला हरकत नाही त्या दिवसासाठी तुम्ही कुठेतरी मेहनत करायची सुरुवात केली होती. तर हीच सुरुवात मला जर एक गोड शेवटाला नेऊन देण्यासाठी जर मला कोणती सोन्याची पायरी भेटत असेल तर त्या सुंदर दिवसाला परीक्षेचा दिवस असं म्हणतात. पण आपण तोच दिवस आपल्या आयुष्यात अवघड करून बसतो आणि अवघड झाल्यामुळे होतं काय कुठेतरी सिलेक्शनला हात धुवून बसावं लागतं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि आज आपण आजच्या सेशनमध्ये परीक्षेकरता कोणकोणत्या गोष्टी मला अशा फोकस करता येईल ज्या गोष्टीतून मला माझं सक्सेस खूप आरामात भेटता येईल. कारण माझ्याच ग्रुपमधला एखाद्या मुलाचं आरामात सिलेक्शन होऊन जातं ज्याला मी खूप रेअरली अभ्यास करताना बघितलं होतं आणि मी दिवस रात्र घासत होतो पण माझं सिलेक्शन का झालं नाही, मग त्याचं नशीब चांगलं आहे आणि माझं नशीब खराब आहे, अशा काहीतरी व्याख्या आपण एक दुसऱ्यांना सांगत बसतो. पण विश्वास ठेवा, असं बिलकुल काही नसतं. माझ्या मित्राला गोष्टी पटकन लक्षात राहतात आहे आणि मला त्या लक्षात राहत नाहीये म्हणजेच माझी अभ्यास करायची पद्धत चुकते. बाकी त्याला पण तितक्याच वजनाचा ब्रेन आहे जितक्या वजनाचा ब्रेन तुमच्या डोक्यामध्ये आहे. देवाने ब्रेन देण्यामध्ये कोणालाच कमी जास्त वजनाचं असं काहीच केलं नाही, फक्त वेळ बाळगणं आपल्या डोक्यामध्ये असलेल्या ब्रेनला ट्रेन करण्याची. चला डिस्कस करूया कोणकोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या मला परीक्षेच्या भीतीपासून वेगळ्या करतील आणि मला परीक्षेसाठी कॉन्फिडंट होण्यासाठी ना थोडी मदत करतील. त्या अगोदर ज्यांना ज्यांना खरंच परीक्षेची खूप भीती वाटते ना आणि खरंच ह्या गोष्टी खऱ्या वाटतात मला कमेंटमध्ये नक्की कळवा की सर या व्हिडिओचा फायदा झाला की नाही झाला. चला सुरुवात करतो मी. सर्वात अगोदर एक्झामची भीती का वाटते याचं कारण जर इमानदारीनं तुम्ही स्वतःला विचारले ना, आपण अभ्यासाचा विचार न करता परीक्षेच्या निकालाचा विचार करतो है ना. सगळ्यात पहिले डोक्यात जेव्हाही कोणती ॲडव्हर्टाइजमेंट येते ना आपल्या डोक्यात हा विचार कधीच येत नाही की मी आता प्रिपरेशनचा प्लॅन कसं करू. आपल्या डोक्यात सगळ्यात पहिले भारताच्या देशामध्ये तरी आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये आपल्या मी धरून लोकांच्या सगळ्यात पहिले विचार हा येतो, अरे माझं सिलेक्शन होईल की नाही होईल है ना. तर सिलेक्शनचा विचार हाच आपल्या कॉन्फिडन्सला डाऊन करणारा सगळ्यात मोठा पॉइंटर आहे बाळांनो. कारण आपण प्रिपरेशन ला विचार न करता सिलेक्शनचा विचार करत बसतो. सिलेक्शन ही खूप नंतरची शेवटची प्रोसेस आहे, त्याच्या अगोदरही भरपूर गोष्टी पडतात. जर त्या गोष्टीवर फोकस केला तर एक्झामची तेवढी भीती वाटणार नाही जेवढी सिलेक्शनचा विचार करून वाटते. पहिला पॉईंट. मग सर असं काय मला प्रॉपर करता येईल जेणेकरून माझं लक्ष कुठेतरी फोकस राहील आणि माझा कॉन्फिडन्स गेन होईल. सर्वात अगोदर बाळांनो कोणताही पेपर असू द्या, पहिले हे बघा की माझ्याकडे एक्झामला किती वेळ बाकी आहे. तो वेळ जास्त असू शकतो, कमी असू शकतो. स्वतःला हे कारण बिलकुल करणं सोडून द्या. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड बोलतो, अरे माझी रिव्हिजन झाली नाहीये, मला ह्या गोष्टी येत नाही, मी या परीक्षेसाठी बनलोच नाहीये, अरे याची लेवल तर खूप टफ आहे, मी कुठं करून घेईल. हे सगळा मूर्खपणा आहे. सगळे माणसं जन्माला येतात ना ते तितकेच अवयव घेऊन येतात जितका एखादा सिलेक्शन झालेला मुलगा घेऊन येतो. फरक काहीच नसतो, फक्त परिस्थिती माणसाला वेगवेगळ्या टप्प्यामध्ये घेऊन जात असते. त्याच्यामुळे सर्वात अगोदर कारणे देणं बंद करा. दुसरी नंबरची गोष्ट, स्वतःवर आशा, स्वतःवर काही फालतू होप्स ठेवू नका. जबरदस्तीचे होप्स की झालंच पाहिजे, करूनच नाही झालं तर काय होईल, असं काहीच नसतं बाळांनो. सर्वात पहिले स्वतःला हे सांगा, माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठं गिफ्ट म्हणजे माझी लाईफ आहे आणि जी मला भेटली आहे. मी चांगला आहे, हेल्दी आहे, मी जगतोय, 2 टाईम खातोय, म्हणजे मी सुखी माणूस आहे. फक्त मला काही गोष्टी प्रयत्न करून अशा मिळवायच्या आहे जेणेकरून माझं सध्याचं आयुष्य मला आणखी चांगल्या प्रकारे जगता येईल. त्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट असतो, त्याला बोलतात बाळांनो प्लॅन. नीट ऐका काय सांगतोय, कसं सांगतोय. सगळ्यात इम्पॉर्टंट असतो प्लॅन. ज्याने प्रॉपरली प्लॅन केला. आता प्लॅन म्हणजे फक्त अभ्यासाचा प्लॅन नाही, अभ्यासाचा प्लॅन सगळेजण करतात. बघा लहानपणापासून काही गोष्टी अशा आहेत ज्या आपण ज्युनियर के जी सिनियर के जीला शिकलोय, म्हणजे खूप बालवडी, तुमच्या भाषेत बालवडी शिकलोय. बालवडीत जेव्हा मला कोणी प्रश्न विचारायचा, सर 1+3 किती होतं, मला याचं उत्तर कधीच यायचं नाही. मी विचार करत बसायचो. आमच्या काळामध्ये तर आम्ही ते मनी मोजत बसायचो, 1 मध्ये 3 मोजत तर किती होईल. पण आज मला जर कोणी विचारलं सर 1+3 = 4 होतात, हे उत्तर मी का देतोय रे, मला माझा बालवडीचा अभ्यास आठवतोय का, बिलकुल नाही. ह्या गोष्टींना मी इतकं घासून घेतलं माझ्या आयुष्यामध्ये की मला आता हे कॅल्क्युलेशन काहीच वाटत नाही. तुमचा ब्रेन तुम्हीच ओळखा की मला हे काय येतंय. तर हा ब्रेन असाच बनलाय बाळांनो. याला जितक्याही गोष्टी परत सांगशाल ना तितका हा गोष्टी ऑटोमॅटिक लक्षात ठेवतो. याला सांगायची गरज पडत नाही. मशीन आहे ना, मशीन ऑपरेट करता आलं पाहिजे. या ब्रेनला सांगायची गरज पडत नाही जर त्याची खूप जास्त प्रॅक्टिस करून घेतली तर. ब्रेनचा हा पॅटर्न ओळखा. आता आपल्या बाबतीत काय होतं माहिती का, सपोज मी एखादा कॉन्सेप्ट वाचला. फॉर एक्झाम्पल मी बोललो की एखादी मशीन ह्या
ह्या मी आता टेक्निकल जात नाही, एखादी गोष्ट ह्या गोष्टीवर काम करते. आपण एखादा फॉर्म्युला फॉर एक्झाम्पल वाचला, आपलं काय असतं माहिती का, आज मी फॉर्म्युला वाचला, मग मी त्याला 4 दिवस बघतच नाही, है ना, 4 दिवस बघतच नाही, पॅटर्न चुकला बाळांनो. माइंडला तुम्ही सांगून दिलं की त्याच्यासाठी हे महत्त्वाचं नाहीये. का महत्त्वाचं नाहीये? कारण मी त्याला परत परत बघत नाहीये. एखादी गोष्ट परत परत बघणं म्हणजे आपल्या दिमागाला सांगणं, बाबा तुझ्यासाठी ते किती महत्त्वाचं आहे लक्षात ठेवणं. आपण ते करतच नाही. आपण वाचतो, 4 दिवस त्याच्याकडे तोंड फिरवतो आणि 5व्या दिवशी म्हणतो मला आठवत नाही. तर हा पॅटर्न पहिले बदलला पाहिजे. स्वतःच्या डोक्याला सांगा की ह्या डोक्याला जसं मला 3+1 4 लक्षात राहिलं, तसं माझ्या माइंडला मी किती वेळेस सांगेन तेव्हा तो त्या गोष्टी ऑटोमॅटिक लक्षात ठेवेल. हा पॅटर्न आपल्यालाच ओळखावा लागतो. मी येऊन किंवा तिसरा माणूस येऊन तुम्हाला सांगू शकत नाही की प्रिपरेशन कसं करायचं. स्वतःच्या माइंडचा, ब्रेनला थोडंसं ट्रेन करायला शिका की त्याच्या गोष्टी कशा लक्षात राहतील. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे का, रिव्हिजनची मेथड आपली जी आहे ना ती बिलकुल चुकीची आहे. आपण रिव्हिजन कसं करतो माहिती आहे का, त्याच पॅटर्नमध्ये परत परत रिवाईज करतो. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 4 पानाच्या नोट्स आहे. किती पानाच्या? 4 पानाच्या नोट्स. ह्या 4 पानं मी परीक्षा येईपर्यंत घासत 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 बसतो. हा पॅटर्न अतिशय चुकीचा बाळांनो. जर मी एखादी गोष्ट परत परत वाचतोय ना, मला पानं उघडायची गरज नाही पडली पाहिजे. त्या गोष्टी बिना पान पलटता मला आठवल्या पाहिजे. जर ह्या वेने स्टडी केला ना, तर हे पान तुमच्या आयुष्यात काहीच म्हणजे काहीच महत्त्वाचं नाहीये, कारण त्या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यात ट्रान्सफर झालेल्या आहेत. तर गोष्टी पहिले स्मूथली वाचायला शिका. मग स्मूथली कसं वाचणार मी तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही लहान होते बघा, आपल्याला फिजिक्स होता. फिजिक्स म्हणण्यापेक्षा काही मराठी विषय होता, गणित होता, बुद्धिमत्ता होते, असे विषय होते. आपल्याला सगळ्यात विषयात चांगले मार्क यायचे नाही. काही विषयात खूप चांगले मार्क यायचे, काही विषयात खूप कमी मार्क यायचे. मग असं का होतं? कारण काही विषय आपल्या माइंडला पटकन समजतात. तसेच आपल्या जितकाही स्टडी मटेरियल आहे, काही सब्जेक्ट तुम्हाला खूप आरामात समजत असतील, काहींना वेळ लागत असेल. पहिले स्वतःचा पॅटर्न डिसाईड करा. मला कोणते विषय चांगले समजतात, ते कोणते विषय समजण्यासाठी मला वेळ लागतोय, डिवाइड करून घ्या. तो मशीन वाचतोय म्हणून मीही मशीन वाचणार, तो मेजरमेंट वाचतोय म्हणून मीही मेजरमेंट वाचणार, तो हा सब्जेक्ट करतो म्हणून मीही करणार. अगदी चुकीचा पॅटर्न आहे. प्रत्येकाचं पुस्तक जे आहे ना करकरीत वेगळं असतं. आपल्याला आपलं पुस्तक लिहिण्यात फोकस करावा लागतो. दुसऱ्याच्या पुस्तकात झाकून बघू नका, फायदा होणार नाही. बरोबर आहे. अगोदर ह्या सब्जेक्टला डिवाइड करा. इझी सब्जेक्ट मला इझी का वाटतात ते, कारण मला त्या गोष्टी माझ्या माइंडला पटापट समजतात. प्रत्येकाचा ब्रेन वेगळा असतो. ज्या गोष्टी समजत नाही ना त्या समजण्याकरता मला 1+3=4 करण्यासाठी काय करता येईल ना, ही मेहनत तुम्हाला, हा पॅटर्न तुम्हाला समजला पाहिजे. हा पॅटर्न समजून घ्या आणि त्यावेळी अभ्यास करा. राईट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, एका जागी 10-10 तास बसणं सोडून द्या. काही मुलं परीक्षेला अभ्यासाला बसतात, 10 तास उठतच नाही. बाबा आपलं माइंड आहे, आपण रोबोट नाही आहोत. माइंडमध्ये एखादी चिप आपल्या टाकली नाही मेमरी कार्डची, जी वाचली सगळी तिकडे घुसून बसायली. माइंडला रिफ्रेश व्हायला टाईम असला पाहिजे. तुम्हाला उदाहरण देतो. जेव्हा तुम्ही सकाळी उठून अभ्यास करतात ना, म्हणजे आंघोळ बिंघोळ नाश्ता करून बघा, ती स्टडी खूप पटापट लक्षात जाते. ते जसं तुम्ही जसे संध्याकाळ होत चालली ना, माइंड थोडा डाऊन जातो. मग वाचलेल्या गोष्टी, इझी गोष्टी पण समजत नाही. का? कारण माइंड थकलाय. माइंडला ताजंतवानं सोडायचं, ताजेतवानं कसं ठेवायचं ना, ती प्रॅक्टिस करा. त्यासाठी लागतो ब्रेक, है ना. प्रत्येक अर्धा तास, 40 मिनिटं, 45 मिनिटाचा पॅटर्न फॉलो करा. तुम्ही तो 30 मिनिटचा फॉलो करू शकतात, 40 मिनिटचा फॉलो करू शकतात, 1 तासाचा फॉलो करू शकतात. यानंतर ब्रेक घ्या. आता ब्रेक म्हणजे आपण काय करतो, एक फेरफटका मारून येतो? बिलकुल नाही. आपल्या अशा काहीतरी गोष्टी करा ज्या गोष्टी तुमच्या माइंडला खूप आवडतात. फॉर एक्झाम्पल काही लोकांना गेम खेळायला आवडतं, लगेच ब्रेक घेऊन एक 10-15 मिनिटं गेम खेळून घ्यायचा. काही लोकांना गाणे ऐकायला आवडतात, बिलकुल कानात हेडफोन टाकून गाणे ऐका. काही लोकांना आणखी काहीतरी वेगळं वाटत असेल, ज्या गोष्टी तुमच्या माइंडला आवडतात त्या गोष्टी या ब्रेकमध्ये करा. उगाच बसून राहिलं, काय करतोय रे भाऊ, ब्रेक घेतोय? बिलकुल नाही. ब्रेक घेतोय म्हणजे मी माइंडला रिफ्रेश करतोय. माइंड रिफ्रेश तेव्हाच होणार जेव्हा तुम्ही तुमच्या आवडत्या गोष्टी करणार. आवडत्या गोष्टी करण्यासाठी मला सांगायला नको कोणती केली पाहिजे, ती तुम्हाला चांगलं कळतं काय केली पाहिजे. आणि त्या ब्रेकमध्ये स्टडी करा, जेणेकरून तुमचा माइंड झोपेपर्यंत काय राहणार बाळांनो, फ्रेश राहणार. अगोदर ही गोष्ट समजा की माझं एक्झामचं सिलेक्शन करून देणारा माझा ब्रेन आहे. या ब्रेनला बघा, तुम्ही हातापायाकडे बघत बसतात, है ना, ब्रेनकडे दुर्लक्ष करतात आणि एक्झामचं सिलेक्शन मुकवतात. आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट की आता माझ्याकडे टाईम नाही आहे सर, माझ्याकडे 2 दिवस राहिले, 4 दिवस राहिले. जशी परीक्षा जवळ येते ना, आपलं प्रेशर वाढत जातं. प्रेशर घेऊ नका. तेव्हा तुमच्या माइंडला सांगा की बाबा, तुझ्यामध्ये मी जेवढ्याही गोष्टी भरल्या तुला माहीत आहे का? माहीत जर नसणार तर आपला हा सगळा पॅटर्न चुकला आहे ना. तर ह्या पॅटर्नचा मनापासून विचार करा की मला माझं प्रिपरेशन करण्यासाठी माझ्या माइंडमध्ये या गोष्टी अशा बसवायच्या आहे ना की 1+3=4 सांगायची गरज नाही पडली पाहिजे. म्हणजेच काय, मी माझ्या ब्रेनमध्ये तितक्या वेळेस त्या गोष्टी परत रिपीट करतोय. एखादी गोष्टी घेतली ना, ती तिथपर्यंत करत राहा जोपर्यंत समजत नाही.
क्लिअर समजत नाही म्हणजे कोणी माइंडला समजत नाही. जबरदस्ती गोष्टी घेणं सोडून द्या. अरे ही गोष्ट कळत नाही मग ही वाचली मी लक्षात ठेवेल, बिलकुल लक्षात राहणार नाही. बघा ज्या गोष्टी आपण पाठ करतो किंवा ज्या गोष्टी आपण लक्षात ठेवण्याचा जबरदस्ती प्रयत्न करतो ना, ती जबरदस्ती प्रेशरमध्ये बिलकुल शून्य होऊन जाते. जसं तुम्हाला थोडंही एक्झामचं प्रेशर आहे ना, जितक्याही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या त्या सगळ्या विसरून जाशाल. त्याच गोष्टी आठवणार ज्या प्रॉपरली समजल्या होता. हा तुमच्या नाही प्रत्येक ब्रेनचा पॅटर्न आहे. म्हणून जबरदस्ती ॲक्सेप्ट करणं सोडून द्या. प्रेमाने गोष्टी जितक्या समजतात तितक्या समजून घ्या. ज्या समजत नाही मित्रमैत्रिणींना विचारा, तिकडून समजून घ्या. ह्या पॅटर्नने सिलेक्शन व्हायला वेळ लागेल, पण सिलेक्शन एक दिवस नक्की होणार. आणि विश्वास ठेवा, ज्या दिवशी तुम्ही सिलेक्शन काढशाल ना, त्या दिवसानंतर तुम्ही भविष्यात कोणतीही परीक्षा द्या, त्या परीक्षेत तुम्हाला सक्सेस येणार नाही असं होणारच नाही. कारण आता ब्रेन ना 1+3=4 पॅटर्नवर चालतोय. त्याला झोपेतून उठून विचारा भाऊ मशीनचा प्रिन्सिपल काय, तो पटकन सांगणार. त्याला झोपेतून विचारा भाऊ सेन्सिटिव्हिटीचा फॉर्म्युला काय, तो पटकन सांगणार. कारण त्या माइंडमध्ये तुम्ही सगळं काय केलंय, त्याला ट्रेन केलंय. त्या माइंडला सगळ्या गोष्टी सांगितलंय. आम्ही जे लेक्चर घेतो, माझे लेक्चर तुम्ही लाईव्ह बघत असणार बघा, पटापट गोष्टी होऊन जातात. तुम्ही बोलता अरे एवढं सिंपल होतं का, मग म्हणजेच काय मला काय देवाने वेगळं घेऊन पाठवलं, बिलकुल नाही बाळांनो. खूप घासली आहे या ब्रेनला काय ट्रेन केलंय. उगाच लोक हुशार काय मारतात, तो हुशार आहे हा हुशार आहे, कोणी हुशार नाही बाळांनो. सगळे नॉर्मलच लोक पैदा झालेत. फक्त प्रॉब्लेम काय माहिती आहे का, ज्याने त्याने आपल्या माइंडला ट्रेन केलंय आणि ज्याने माइंडला ट्रेन करून घेतलं ना 1+3=4 इतका जोर लागेपर्यंत तो माणूस आयुष्यात नेहमी सक्सेस झालाय. आशा करतो हा पॅटर्न तुम्ही नक्की फॉलो करशाल. स्वतःचा एक प्रॉपर टाइम टेबल बनवा आणि ब्रेक नावाचा कॉन्सेप्ट कधीच विसरू नका. स्वतःला ब्रेक द्या. या बघा दिमाग आहे, दिमाग थकणार आहे कारण ती मशीन आहे. ही मशीन आहे, ही थकणार आहे. थकली म्हणजे त्याला रिफ्रेशमेंट लागणार आहे. जबरदस्ती बसून राहशाल 8-8 तास, तर 8 तासानंतर काय होणार माहिती आहे का, एवढा अभ्यास करून सुद्धा कॉन्फिडन्स वाढण्या जागी प्रेशर येणार. अरे वाचलं पण आता लक्षात राहील का. असं का झालं, कारण तुम्ही तुमच्या आयुष्याचे ते 8 तास वाया घातले. तुम्ही फक्त जबरदस्ती कोणीतरी बघतंय म्हणून बसलेत किंवा तुम्ही स्वतःला फसवतायत. स्वतःला फसवणं थांबवा. माइंडला ट्रेन करा. स्वतःच्या ब्रेनचा पॅटर्न ओळखा. त्या पॅटर्ननुसार स्टडी करायला सुरुवात करा. विश्वास ठेवा, एक ना एक दिवस तुमचं सिलेक्शन एक्झामला तर होईलच, पण आयुष्यात सुद्धा तुम्हाला कोणीच थांबवणार नाही सक्सेस भेटल्यापासून. मग ज्या दिवशी तो सक्सेस भेटेल ना, त्या दिवसानंतर तुमची पायरी वरतीच राहणार. तुम्ही खाली कधीच येणार नाही, कारण तुमचा माइंड ट्रेन झाला बाळांनो. आशा करतो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. काही कमेंट्स असतील, काही वेगळं वाटत असेल किंवा प्रेशर वाटत असेल, नक्की मला कमेंटमध्ये कळवा. आपण नवीन व्हिडिओ नक्की घेऊन येऊ. चॅनलला नवीन असाल, एक शेअर, एक सबस्क्राईब, एक लाईक, खतम. राईट आहे. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाळांनो. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.